शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। सुप्रिया सुळेंना चौथ्यांदा संधी। निलेश लंके, अमर काळेही मैदानात। एकनाथ शिंदेंसाठी पुरंदरेचा तह करतोय। नियतीने दिलेली असाइनमेंट बाजूला ठेवत बारामतीमधून विजय शिवतारेंची माघार। ओबीसी बहुजन पार्टी सांगलीतून लोकसभा लढणार। मी स्वतः सांगली लोकसभा मतदारसंघातून लढणार। प्रकाश शेंडगे यांची माहिती। शरद पवारांनी उमेदवारी जाहीर करताच अजितदादांनी चाल खेळली। बारामतीमधून सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित। गटप्रमुख पदापासून विरोधी पक्षनेता झालो। निवडणूक येतात जातात पण मी जाणार नाही। भाजप प्रवेशाच्या चर्चा अंबादास दानवे यांनी फेटाळल्या। सांगली जिल्ह्यामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी। बालचमू मोठ्या उत्साहात विविध रंगात न्हावून निघाला। धिस इज फ्रॉम हार्ट नॉट टुडे टिल आय डायड। उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना फाडफाड इंग्रजीत वाढदिवसाच्या शुभेच्छा। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात राजांचा मनोमिलन। उदयनराजेंनी घेतला शिवेंद्रसिंहराजेंचा मुका। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी टेन्शन कायम, तर करेक्ट डाव कोणी टाकला याची चर्चा। नवाब मलिक यांची प्रकृती अचानकपणे बिघडली। अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल। मी मराठ्यांना कधीच विरोध केला नाही, आरक्षणाला समर्थन केले। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।